बापू साहेब तुकाराम पटेल आगे बढ़ो, हम तुम्हारे हम तुम्हारे हम तुम्हारे। धन्यवाद सर्वांचं। बापू साहेब पठारे यांचा तर बसा, सगळ्यांनी बसून घ्या, जागा शिल्लक आहे, पाठीमागे जागा आहेत ना सर्वांना, प्लीज थोडं मागे आहे भाऊ जागा, इथे उभे येतात ते। जय महाराष्ट्र। आपण थोडं पाठीमागे बसून लगेच बसून घ्या, आपण वेळ कमी आहे, सुरुवात करूया। हा, हे जी मी महत्वाची सूचना सांगत होतो की ऑक्सिजन पार्कला ती रॅली सुरू होईल, तर जास्तीत जास्त महिलांनी त्वरित एअरपोर्टवर जायचं आहे आणि ते भाषण करणारे आपल्याला 2 शब्दात सांगतील आणि ते जाणार आहेत, कारण त्यांना जर ते विमान हुकलं तर नंतर त्यांचा परत पुढचे कार्यक्रम कदाचित मिस होतील। आजच्या या छोट्याशा मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले शिवसेनेचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी, सर्व शिवसैनिक, सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आपचे कार्यकर्ते आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आरपीआयचे काही कार्यकर्ते, उपस्थित सर्वच आपण मान्यवर आहात। या ठिकाणी सभा नाहीये, परंतु सूचना द्यायच्यात आपल्याला। जशा पद्धतीनं संजयने सांगितलं किंवा आपले सर्व माजी नगरसेवक बरेच जण आहेत, तात्याने सांगितलं की त्या सूचना दिल्या पाहिजे। आपल्याला फक्त प्रचाराचे आता 3 दिवस आहेत, उद्याचा शनिवार, रविवार आणि सोमवार। सोमवारी प्रचार 5 वाजता संपेल आणि मंगळवारी आपण स्लिपा मिळाल्या नसेल तर फिरू शकतो, परंतु आपल्याजवळ बाकीचं काय नाही पाहिजे, स्लिपा पाहता येतं आपल्याला। त्यामुळे आपण असं काय नाही की आता प्रचार संपला झोपून राहा असं नाही, आपण उलट अलर्ट राहून त्या ठिकाणी स्लिपा मिळाल्या का नाही, त्या पोहोचल्या का नाही याची चौकशी करू शकतात। संपूर्ण कार्यकर्ते एकत्र येऊन त्या वॉर्डामध्ये ज्या आपल्याला भाग आपल्याकडे आपला आहे त्या भागामध्ये आपण चौकशी करू शकतो। अत्यंत नियोजनबद्ध चौकशी आपण अशी केली पाहिजे। समजा संजय येरवडा नगरसेवक आहे, त्याला माहिती खडकीमध्ये कोण आपले कार्यकर्ते, ते तिन्ही पक्षाचे, त्यांना तुम्ही एवढंच बघा, एवढ्यातच स्लिपा मिळाल्या का नाही, कोणाची काय अडचण आहे का ते बघून घ्या। इथं पोलिंग एजंट बरोबर आहे का, तो उद्या सकाळी 6 वाजता हजर राहील का, नाही बरेच लोक रात्री जागतात आणि सकाळी उठत नाही। ज्याला पोलिंग एजंट व्हायचंय त्याला संध्याकाळी 9ला सुट्टी करा बाबा, जेव आणि झोप, पहाटे 5ला उठ, आंघोळ करा, इकडे या, आम्ही तुझे नाश्त्याची व्यवस्था करू, हे सर्वांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगा। नाही कार्यकर्ते काय करतात, आता प्रचार संपलाय आपण बसू, गप्पा मारतात आणि उशिरा झोपतात, सकाळी उठत नाही। ज्याला ज्याला पोलिंग एजंट करून ज्या भागात ज्याचं जबाबदारी आहे त्यांनी त्या पोलिंग एजंटला सांगायचं बाबा तू 9 वाजताच घरी जा आणि तुझा ते फाईल फॉर्म सर्व काही जवळ घे, यादी वगैरे, आणि तू त्या पद्धतीनं काम कर। आणि ते काम जर आपण चोखपणाने केलं, तुम्हाला मला सांगायचंय की या ठिकाणी नवीन मतदार वाढवण्याचं काम सुद्धा अगदी पार दिल्लीवरून झालेलं आहे। त्याच्यासाठी तो नवीन मतदार आला आपल्या यादी व्यतिरिक्त, तर तो सुद्धा तपासला पाहिजे, तो कुठला आहे, कुठं राहतोय, काय तो राहतोय कुठं, हे नीट पाहिलं पाहिजे, कारण बोगस मतदान सुद्धा होण्याची शक्यता आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी अलर्ट राहिले पाहिजे। आपल्याला सर्वांना माहित, म्हणून यादी घेऊनच आपला बूथ एजंट 2 दिवस का महिना फिरला पाहिजे, त्याला मतदार माहिती पाहिजे, इथं कोण राहतो, कोण आहे, कोण नाहीये। तर त्याला आपण जरी विचारलं तो कोणाच्या शेजारी राहतो, कोणत्या बिल्डिंग मध्ये, कोणत्या फ्लॅट मध्ये राहतो, तरी तो गडबडून जाईल आणि त्याला सांगता येणार नाही। आपल्याला त्या एरियातलं माहिती असतं, त्यामुळे आपल्या पोलिंग एजंटला सगळं माहिती असतं। असेच पोलिंग एजंट आपण नेमा, जेणेकरून पोलिंग एजंटच्या मार्फतून आपल्याला लगेच तक्रार बाहेर आली पाहिजे। आपला एक पोलिंग एजंट बाहेर असला पाहिजे, तो आपण बघू कसा ठेवता येईल आपल्याला एक सोबत पोलिंग एजंट, त्याचं नियोजन आपण करू आणि आपल्याला त्या ठिकाणी आपला पोलिंग एजंटला सोडायला आणि त्यांना नाश्ता वगैरे वेळेवर, त्यांना चहा
याची संपूर्ण व्यवस्था करून 6 वाजता जाऊन तिथं ज्यावेळेस ते सील करतात त्यावेळेस पाहायला पाहिजे. सील ओपन करतात आणि पुन्हा सील करतात, त्या वेळेपर्यंत आपल्याला थांबलं पाहिजे. आणि त्यावेळेस ते सील केलंय त्याच पोलिंग एजंटनी ते सील ओपन करायला त्यावेळेस बी मला वाटतं मतमोजणीच्या वेळेस बी तेच लोक आपण नेमली पाहिजे. त्याला माहित असतं ते सील कसल्या प्रकारे होतं, काय होतं, त्याची सुद्धा काळजी घेण्याचा प्रयत्न आपण करा. आपण तेच पोलिंग एजंट मतमोजणीला दुसऱ्याच्या नावाने पाठवू लागलं, परंतु आपण ते जबाबदारी थोडीशी घेतली पाहिजे. आणि तशा पद्धतीनं आपल्याला सील पाहणारे म्हणजे पहिलं ओपन केलेलं आणि बंद केलेलं या कामासाठी जे आपले मतमोजणीला जाणार आहे त्यांची मी पहिलीच नावं द्या. जे हुशार आहेत, तिथं बोलू शकतात, भांडू शकतात, त्यांची पहिली नावं द्या. आणि मग त्यांना आपण तिथे जे हुशार आहेत की ज्यांना बेरीज मारणं बिरणं अगदी अप टू डेट करता येतं, कारण तिथं कार्यकर्ता म्हणून जाऊन उपयोग नाही, तिथं बेरीज बरोबर चुकले नाही पाहिजे. आपण बघितलं मुंबईला खासदारकीला कीर्तिकरांचं कसं घडलं. जाहीर केलेला उमेदवार बदलून पुन्हा त्यांनी जाहीर केला. दबाव असतो, अधिकाऱ्यांच्यावर दबाव असतो, म्हणून आपण अगोदरच अलर्ट राहिले पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. आपण सर्वजण तीनही पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत. असंच काम करा. जसं सांगितलं की सागरने सांगितलं की बापूसाहेब आपल्याला आपण आता तीनही एकत्र कुटुंबातले आहोत. आपण 4-5 जण एका कुटुंबातले आहोत. 3 भाऊ जरा मोठे आहेत, एक भाऊ थोडा लहान आहे, असा प्रकार आहे. जरा तो विसरतोय, पण आता पुढे विसरणार नाही. 5 आहेत, कारण काही आरपीआयचे बी कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत, त्यांना बी बरोबर घेऊ. आणि कोणालाही सावत्र भावाची वागणूक मिळणार नाही, मी या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो. तो कुठल्याही आपल्या 3 पक्षातला कुठलाही कार्यकर्ता असेल तर त्याला समानच न्याय मिळेल, समान त्याचं काम करण्यासाठी त्याला वेळ मिळेल. मी कार्यकर्ताच असा आहे की सकाळीच मी अलर्ट असतो. तुम्हाला मला उठवावं लागेल की चला आपल्याला जायचंय, आता सकाळी 6:30लाच निघायचंय आणि तिथं आपल्याला व्हिजिट करायची. आणि तशी आपण सुरुवात करूया. आपण निवडून येणार आहे, मला खात्री आहे, माझा आत्मविश्वास आहे. आमदार आपल्या दारी आपण दरवर्षी करत होतो 5 वर्ष, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर कोणी केलं नाही, काही काढतोय माणूस आमदार आपल्या दारी. पण आता आपण काय करूया, महिन्यातून एका वॉर्डात का महिना एक व्हिजिट पहिली करू. आमदार आपल्या दारी करू दरवर्षी. 1 महिना जाईल आपला, सगळ्यांच्याकडे 2 दिवस फिरलं तरी 1 महिना 15 दिवस जातील. पण तो दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून आपण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू करू. आणि आता कामाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर महिन्यातून आपली कामं आपल्या वार्डात, म्हणजे आपले वार्ड आता आहेत, काय आपलं सरकार आल्यावर थोडस बदल करतील का, 4च्या ऐवजी आता 3चा करतील का, पुढं काय ऍडजस्ट करतील का, ज्याचं जिथं प्राबल्य आहे त्याला एखाद्याला ऍडजस्ट करतील का, कसं करतील ते नेते मंडळी ठरवतील, त्या पद्धतीने आपण करू. आमचा प्रयत्न राहील की आपण जसं कुटुंब आहे तसंच कुटुंब मला वाटतं खाली बी राहिलं पाहिजे. न्याय सर्वांना मिळणार नाही, परंतु हे लक्षात ठेवा की बरेच जण अपक्ष उभे राहतात आणि ते पडतात बी, जवळचे आहे ते पैसे बी घालवतात आणि त्याचा काय उपयोग बी होत नाही. त्यावेळेस तो म्हणतो की नाही माझी काय लायकी नाही का, त्याला का तिकीट दिलं, मला काय नाही दिलं, असं होतं. परंतु सगळ्यांना माहिती आहे की निवडणुका झाल्यावर तो म्हणतो की राव नव्हतं उभं राहायला पाहिजे, फुकट पैसे घालवले. तर त्याच्या अगोदर त्यांनी विचार केला पाहिजे की आपण किती वेळ या ठिकाणी काम करतो आणि आपल्याला सर्व परिस्थिती आपल्या बरोबर आहे का. सर्व म्हणजे एक तर कार्यकर्ते बी तेवढे पाहिजे. कार्यकर्ते नसले की काय पंचायत होती. आपण अनेकांच्या निवडणुका पाहिल्या. या ठिकाणी सूचना आलेली आहे, सकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान
डील मॉकड्रिल मतदान करून UN सील होईल. ते सील मग ते सील पाहण्यासाठी आपण एक आपले टीम नेमायची 500 जणांची आणि ती परत सील करायला ते गेले पाहिजे. आणि 2 पोलिंग मिळतो 70 सी नावाचा फॉर्म मिळतो. आपण तो पाहण्यासाठी आपला जो पोलिंग एजंट आपण तसे नेमू. अगोदर पण बघितलं अगोदर त्या फॉर्मवर त्याचा नोंद होती त्या नंबर आपल्याकडे नंबर 4 जणांची तयारी ठेवा पोलिंग एजंटची. आपल्याकडे भरपूर कार्यकर्ते आपल्या प्रत्येक पक्षाचा एक कार्यकर्ता आपण त्यातला जो जास्त हुशार असेल म्हणजे ह्या बाबतीतला त्याला आपण त्या ठिकाणी नेमू आणि तो मतमोजणीला बी जाईल असंच कार्यकर्ता प्रत्येक त्यातला नेमा. तो काही भूतवर आतमध्ये बसणार नाही, तो बाहेर थांबेल, लोकांना सांगेल. ज्याचा थोडासा मतदारावर थोडासा दाब असेल. दाब म्हणजे कसा की ओळख आहे त्याची. ताई म्हटल्यावर ताईंनी बघितलं तो प्रभाव पडून असा आपण माणूस हे सील करण्याला आणि बाहेर जाता जाता सांगण्याला. आणि त्याला कोण अडवणार नाही. ते पोलिंग एजंट मी आत्ताच बाहेर आलो होतो कोण म्हणणार नाही काय मी बाथरूमला गेलो होतो इकडे गेलो होतो तो असं सांगत जरी फिरला तरी त्याला कोणी बोलू शकत नाही. म्हणून तसा प्रयत्न आपण करू. आणि मतदान केंद्रावर प्रतिनिधी समोर प्रतिनिधी समोर ते सील झालं पाहिजे. त्याच्याच पद्धतीचं आपण नियोजन करूया. प्रत्येकाने आपल्या आपल्या जे नियोजनाची जबाबदारी आहे म्हणजे ज्याला ज्या भागात समजा आता महादेव पाटलांना यांना बाकीच्यांना संजयला यांना विमाननगरची तर तिथं तुम्ही एक असा हुशार की जर मतमोजणीला जाईल आणि तिथं बरोबर करेन असे आपल्या किती याद्या असतील तिकडं 20-15 तिथं समजा वडगाव श्रीत तुम्ही ज्या भागात हे करता तुम्ही ज्या भागात मध्ये ते तशी लोक निवडा तिथे आणि आपण तसं करू. आपण बघू आज मी सांगतो की आपल्याला पोलिंग एजंट साठी कशी संधी मिळेल त्याच्यात त्याचं नाव घेऊ. आणि तिथं तो जाईल आणि तिथं तो पोलिंग एजंट म्हणून हे सील सकाळी पहिला पाहिजे. तो उठणारा बी पाहिजे हे मी पहिलेच सांगितलं. तो कार्यकर्ता सकाळी उठला नाही तर हे होऊन जाईल काम. त्याने परत जाऊन जरा थोडा वेळ झोपला तो पाहिजे चालेल. त्याने ते काम अगदी तत्परतेने केलं पाहिजे. एक जबाबदारी घ्या. मतदार जसं आपण सांगितलं की मतदार काढले पाहिजे तर ते सुद्धा काम त्यांनी त्या गल्लीमध्ये 2 लोक नेमले तर एखादा जेवायला गेला तर दुसरा तिथं थांबेल. परंतु त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त त्या भागामध्येच नाश्त्या पाण्याची व्यवस्था किंवा दुपारच्या जेवणाची व्यवस्था त्यांना त्या बूथच्या जवळच ठेवू जेणेकरून शाळेच्या जवळ म्हणजे तिथल्या तिथं सर्व व्यवस्था करता येईल. की कोणाला बाहेर जायचं आणि बाहेर जाऊन यायचं असं नकोय. तो दिवस महत्वाचा आहे आणि त्याच भागामध्ये ती जबाबदारी त्या कार्यकर्त्यांना देऊन त्याच ठिकाणी त्यांना ते पॅकेट काय असेल ते जेवणाचं त्याच ठिकाणी देऊया. आणि आपण एक दिवस थोडासा उपवास बी धरतो पण उपवास कोणी करायचा नाही. पुन्हा चक्कर बिक्कर येईल तो आपल्याला जे पाकिट मिळेल ते काय एक दिवस चांगलं बनवायला लावू आपण. पण त्या पाकिटवर एक दिवस उपवास असं समजून थोडस खाऊन तो दिवस आपल्याला महत्वाचा आहे. आपल्याला जबाबदारीने राहावं लागेल. कारण तात्या सांगते ते बरोबर आहे. तुम्ही एक दिवस नाही आता राहिलेले 5 दिवस द्या. मी 5 वर्ष तुमच्यासाठी नाही. आणि कुणी सांगावं की बाबा यातला की मी बापू साहेबांनी काम सांगायला गेलो बापू साहेबांनी माझं ऐकलंच नाही. मी बोलत होतो पण ते मला माझं ऐकतच नव्हते. असा कदापि माणूस मिळणार नाही. आणि मी काही चुकलं एखाद्याचं तरी त्याला बोलतो परंतु त्याला समजून सांगून त्याचं काम करतो. काही चुका माणसाकडून होतात. म्हणजे एखाद्याने समजा संजयने मारलं सागरला संजयची चूक झाली संजयला बोलायचंच नाही. उदाहरण सांगतो संजय तसं मारणार नाही. उदाहरण सांगितलं काहीतरी झालं थोडीशी म्हणजे तू मोठा याचं लहान आहे तसं नाही. पण उदाहरण सांगितलं लहान बी कधी कधी भाषण करतात. तर असं झाल्यावर मी बोलतो हे सर्वांना माहिती आहे. मी बी आपल्यातला ज्येष्ठ कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं माझ्यापेक्षा बी आपल्यात ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत परंतु मी बी त्यांच्यामधलाच आहे. आणि ज्येष्ठांनी
कनिष्ठांना बोलल्यानंतर राग येण्याचं बी कारण नसतं, पण काही लोक थोडस मनामध्ये विगो ठेवतात, काय आप्पा मला बोलले, बोलायला नव्हतं पाहिजे पण बोलले असं म्हणतात. पण माझ्या मनात काय नसतं, मी त्याला नंतरही तसंच बोलतो. तर काय माझ्या मनात काही नसतं, त्याच्याविषयी काहीच नसतं. तर मी आता साहेब येतात म्हणून बोलतोय की या पुढच्या काळामध्ये चुकलेल्या माणसाला मी बोलायचं का नाही हे बी सांगा. तात्या पण तुम्हाला सांगितलं होतं बोलू नका, तरी तुम्ही बोलताय. वाजवा तुतारी. वाजवा तुतारी.